नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आता आम्ही घरातल्या गणपतीची पूजा करतोय आणि मग जातोय गावातल्या घरी। गावातलं घर जवळच आहे, 5 मिनिटांमध्ये आम्ही तिकडे पोहोचू। तर पटकन घरातल्या गणपतीची पूजा वगैरे करतो, घरातलं सगळं आवरतो आणि मग जातो तिकडे। तर इकडे फ्रीजची पूजा चालू आहे। मस्त आमच्या गार्डनमध्ये खूप सारी आज फुलं आली होती, बाहेरून काय आणायला लागलं है ना। मस्त घरातलंच गार्डन मधली फुलं देव बाप्पाला आणि छान वाटतोय है ना। मूर्ती मस्त दिसते, बघितल्यावरच समाधान होतं, मन प्रसन्न होतं असं एकदम। हे फुल गणपती बाप्पा मोरया। काय आज चक्क रांगोळी काढतेस? येस, आज सण आहे ना म्हणून दारासमोर थोडी रांगोळी काढते, एक फुलच काढते असा। मला एवढी एकदम रांगोळी प्रॉपर नाहीये, एक छोटस फुल काढते। दिवाळीत काढायला लागलो मस्त। येस, दिवाळीत काढतेच मी, माहितीये ना। हो, आता एक नुसतं फुल काढते जस्ट, म्हणजे हात पानं पण काढ। आता पाणी येईल त्याच्यात छोटासा, बस बस बघू तरी द्या मला। बस अशी रांगोळी काढलेली आहे। येस, पटकन अशी काढली। इंटरनॅशनल फालमफूक इंटरनॅशनल आहे का ती? काढलंय ना मी, त्याच्यावर एक फुल ठेवते की झाला। काढली, सणाच्या दिवसाला थोडीशी तरी रांगोळी काढायची असते अशी माझी आई आणि आजी म्हणते। आजी म्हणते कुठे आहेस? त्याच्यावर एक फुल ठेवते। ओके ओके, बस झाली। कलर वगैरे नाही करत मी आता, कलर आपण दिवाळीमध्ये करू। आता माझ्याकडे वेळ नाही, आता मला साडी नेसायची आहे। आता आम्ही निघालेलो आहोत गावातल्या घरी जाण्यासाठी, साडी वगैरे नेसलेली आहे, दागिने वगैरे घातलेले आहेत। तर चला आता जाऊया आपण। आमच्या गावातला गणपती तुम्हाला दाखवतो कसा आहे तो, आणि मेन म्हणजे काय तिथे गेल्यानंतर मला जेवण वगैरे करायचंय, त्यामुळे मला जेवढं जमेल तेवढं मी शूट करेन, है ना प्रीत? मी करेन ना। हा, तू करेन, आणि तुला बोलवावं लागेल मला 5-5 मिनिटांनी, तू तिकडे असशील तर चला, मी रेडी झालेली आहे। कशी दिसते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आणि आता निघतो, पाऊस मध्ये मध्ये येतोय जातोय। प्रीत ॲज युजुअली गाडी चालवतोय। येस, कॉन्सन्ट्रेशन। तर चला आता आपण डायरेक्ट जाऊ घरी। काल मी रात्रीच आलो होतो गणपतीची तयारी करण्यासाठी, रात्रीच गेलेलो मी जेवल्यानंतरच, सगळी तयारी वगैरे झाली होती। तर प्रीतचे पप्पा आहेत टीचर, म्हणजे रिटायर्ड टीचर आहेत, म्हणजे शिक्षक आहेत ते। तर पप्पांची ड्रॉइंग खूप चांगली आहे, तर त्यांनी घराच्या समोरच भिंतीवर एक लक्ष्मीचं चित्र काढलेलं आहे, ड्रॉइंग काढलेली आहे, 1 नंबर काढलेली आहे, तुम्हाला आम्ही दाखवतो। आणि ह्याच्या गणपतीच्या पाठीमागे सुद्धा त्यांनी जी पेंटिंग केलेली आहे ती त्यांनी स्वतःनी केलेली आहे, तर तुम्हाला दाखवतो कशी पेंटिंग केलेली आहे, पण ती 1 नंबर पेंटिंग आहे। ओम श्री महागणपती नमः मंत्र स्वस्थ चित्ताने आणि सावकाशपणे 21 वेळा किंवा 108 वेळा उच्चारित फळीमध्ये पाणी 2 दुर्वाने श्री गणपती चरणी हळूहळू शुद्धित राहावे। आता आपण किती वेळा सांगितलं? 21 वेळा। आता मी तुला सांगतो की 21 वेळा दुर्वानी व्हायचं, दुर्वा घे आणि चरणाशी व्हायचं, फक्त 21 वेळा। मी मोजतो। ओम श्री महागणपते नमः। 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 ओम श्री महागणपते। पुढे ये, पुढे चला, आम्हाला दाखवा घर कसं आहे तुमचं। ही पेंटिंग पप्पांनी काढलेली मस्त लक्ष्मी
लक्ष्मी देवी मस्त काढले आणि रांगोळी पण काढली आपण आताच काढलेली दिसते वाटतं. हा आताच काढले. आम्ही मोदक करत होतो नाहीये. दाखव बघू चल. मस्त काढले बाहेर पण चुना आहे कलर झाले. काय चाललंय? मोदक चाललेत. आता तयारी चालू आहे त्याच्यामुळे नाही थांब. मोदक आमचं तयार होतात. तुमचं काय चाललंय? पाणी ठेवतोय आता. आम्ही नंतर आरती करतो. साडी गोळी चेंज करतो. नंतर आरती कराल तेव्हा साडी घाला. नाही आरती आता करतो पण साडी लावून घेतो पहिली. कारण आमच्या गावची माणसं नाही आम्हाला अजून कपडे घालून सगळं करायला लागतं. ठेव. चालू काय करतेस? थोडस पुढे. पेढा खायला खाणार गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी आता आलो आम्ही घरी. परत रेडी झालेली आहे आणि आता परत जायचं आहे मला गणपती बघण्यासाठी. गावामध्ये 4-5 जणांचे गणपती बघायचे आहेत मला. तर घरी आलो आहे. मिठाई वगैरे घेतलेली आहे. तर डायरेक्ट जाऊ आपण तिकडे. यावेळेला आम्ही ठरवलं की गुलाबजामुनच घेऊया खायला म्हणून. कारण की ते दुसरे जे आपण पेढे वगैरे सगळेजण पेढे वगैरेच नेतात म्हणून यावेळेला गुलाबजामुन घेतलेले आहेत. आणि आजकाल पॅकिंग मस्त आलेली आहे अशी. तर असे पॅक करून दिलेले आहेत आम्हाला. तर ही पिशवी आपली जी डीमार्टची पिशवी आहे ती आता मस्त कामाला येणार आहे. म्हणजे गणपती बघायला जायचं आहे मला. तर सगळे मिठाई ह्याच्यामध्ये टाकते आणि मग एक एक काढायची बाहेर. तर मस्त आहे पिशवी. छोटीशीच आहे. तर आत्ता अशी उपयोगाला आली आपल्याला. तर आता भरतोय पटकन सगळी मिठाई आणि आम्ही निघतोय आता. तर सकाळी मस्त गणपती बाप्पाची स्थापना वगैरे केली आम्ही. आरती वगैरे केली आणि जेवलो मस्त. आणि मग परत घरी आलो. कारण का बाकीच्यांचे गणपती बघायला जायचे आम्हाला. मिठाई वगैरे घेतली कारण का आमच्या शेडला एकच दिवस सुट्टी आहे. जॉबवाल्या माणसाने एकच दिवस सुट्टी आहे ना. तर मग त्याला सगळीकडे घेऊन जायचंय मला. प्लस माझ्या घरी पण जायचंय. म्हणजे माझ्या माहेरी सुद्धा जायचंय. त्याला न्यायचंय. कारण का उद्यापासून परत त्याची जॉब त्याची ड्युटी आहे. त्यामुळं आज जेवढ्या लोकांचं गणपती बघता येईल तेवढंच बघणार आहोत. म्हणून पटापट सगळं आवरलं आणि घरी आलो आणि परत एकदा रेडी झालो. आणि आता जातोय परत एकदा गावातले गणपती बघण्यासाठी. आणि मग आम्ही जाऊ घरी आईकडे. दीदी सुद्धा येणार आहे कारण का प्रीतची उद्यापासून ड्युटी आहे. म्हणून दीदी बोलली आजच आपण, तू पण आहेस प्रीत पण आहे, म्हणून विचार केला की आजच जाऊया घरी सुद्धा. म्हणजे माझ्या माहेरचे पण गणपती बघायचे आहेत 2-3. नवऱ्या लोकांना पण घेऊन जाऊ आपण. तर पहिले तिकडून जाऊन येऊ आणि मग घरी येऊ आणि मग माझ्या आईकडे जाऊ. तर
असा आमचा दिवस चाललेला आहे पूर्ण गणपती बघण्यामध्ये आजचा दिवस. तुम्ही पहिल्या दिवशी काय काय किती गणपती बघितले कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. म्हणजे आमच्याकडे कसं आहे, पूजा वगैरे झाली की आपण दुसऱ्यांकडे जातो गणपती बघण्यासाठी, है ना प्रेम? प्रत्येकाचं गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जातो. तर आता आमच्या घरच्या गणपतीची स्थापना झालेली आहे, तर आता आम्ही दुसऱ्यांकडे गणपती बघायला जातो अशी भेट करायला. तर चला. A few moments later. माणसं पार्लर मध्ये बसलेली आहेत. पण दीदी मस्त दिसते, छान आहे साडी तुझी, मग साडीच लावला पाहिजे. आणि मामा तुझी केस स्ट्रेट करतोय, आम्हाला फोटोज काढायचे आहेत ना म्हणून. स्ट्रेटनिंग मामा एक नंबर करतो. काय रे, आता बिझी आहेत माणसं सध्या, कस्टमर आहे. तर आता तिघी चाललो चला गणपती बघायला. शेट कुठे आहेत आमचे? शेट इकडे आहेत. चला थांबा थांबा थांबा, एक फोटो काढू का? होवी बाय बाय. नाही आज मूड नाहीये तिचा. चलो बाय बाय, आम्ही येऊ नंतर 2 दिवसांनी येऊ. क्ले कोणाला हवंय? क्ले कोणाला हवंय? मी उद्या जाणार आहे पनवेलला. हवंय का? इकडे बघ कॅमेरा समोर. हो बोल पहिले. गेली ओवी. येस बोल. येस. तर क्ले घेऊन येईन मी उद्या पनवेल वरून. इकडे बघ दीदी, मी येऊ ना तुमच्याकडे गणपतीला वस्तीला? ये ना बस. ओवी काय बोलतच नाही. काय ग? ओवी बाय बाय. बाय बाय. नाही आज मूड नाही तिचा.